आज आपण दह्यापासून आणि बेसन पिठापासून कढी करणार आहोत. चला तर पाहूया. यासाठी मी इथं दही घेतलेलं आहे. हे दही आपण या पातेल्यामध्ये टाकून घेऊयात. साधारण 1 वाटीच्या इतकं दही घेतलेलं आहे आपण, 1 वाटी एवढं. तर या दह्याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. दही फेटून घेतल्यावर आपण वेगळ्या एक बाउलमध्ये आपण साधारण 3 चम्मच बेसन पीठ घेतलं होतं. त्याला पाणी टाकून मिक्स केलं आणि हे दोन्ही मिश्रण आता एकत्र करायचं आपल्याला. आता इथं आपण एक वाटण तयार केलेलं आहे. यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळी आणि थोडी कोथिंबीर घेऊन याचं मिक्सरला असं जाडसर वाटण तयार केलेलं आहे. आणि आता आपण कढीला फोडणी घालणार आहोत. तर इथं आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे फोडणीसाठी. तर इथं तेल गरम झाले. आपण इथं मोहरी घालणार आहोत, थोडीशी कढीपत्ता, जिरे घालायचे थोडे. आणि आता आपण जे तयार केलेलं वाटण आहे, वाटण टाकायचं. म्हणजे त्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला. आपण जे इथं पीठ मिक्स केलेलं आहे, तर यामध्ये आपण मीठ घातलं होतं थोडंसं. तर आता मीठ जर आवश्यकता असेल तर घालायचं, नसेल तर काही हरकत नाही. हळद घालायची. तर इथं आपल्या मिरच्या काही एवढं तिखट नव्हत्या म्हणून आपण थोडंसं लाल तिखटसुद्धा घालणार आहे. तिथं चव छान लागते. जर हिरव्या मिरच्या थोड्याशा काळसर आणि बारीक असल्या तर ते फार तिखट असतात. तर तेव्हा आपल्याला हळद घातली तर हळद घालायची, पण लाल तिखट घालण्याची काय आवश्यकता नाही. फक्त हिरव्या मिरच्याच वापरायच्या. तर आता गॅस थोडासा फुल करायचा, कमी जास्त करून. हे जे आपण केलेलं आहे मिश्रण यामध्ये टाकायचं. कढीला एकदम बारीक मिरच्या तुम्ही चिरून घातल्या तरी चालतं का, तुमच्या आवडीनुसार. मी थोड्याशा मिक्सरला वाटूनच घेतल्या. आता आवश्यकतेनुसार पाणी टाका तुम्हाला, जेवढी तुम्हाला भाजी बनवायची. जर जास्त प्रमाणात कढी करायची असेल तर दह्याचं आणि पिठाचं प्रमाण वाढवायचं. इथं मी साधारण 4 ते 5 वाट्या कढी करणार आहे. आता इथं आपल्याला कढीला फुटू द्यायचं नाही. उकळी जर खळखळ आली तर कढी फुटते. त्यामुळे आपल्याला कमी जास्त गॅस करत आपल्याला कढीला फक्त वाफ देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कढी फुटणार नाही आणि घट्ट होईल. आणि जर उकळी येऊ देऊन जर तुम्ही कढी केली तर साधारण 5 मिनटं तरी दिल्यासारखी उकळी एकसलग घेऊ द्यावं लागेल. अशा प्रकारे. तर आपण इथं बिना उकळीची फक्त वाफवून कढी करणार आहोत. तर आता आपण कढीला इथं वाफ काढून घेतलेली आहे. कढी फक्त फुगलेली आहे आपली, इथं उकळी आलेली नाही इथं. तर आता इथं कढी या स्टेजवरती तयार झालेली. आपण इथं 5 मिनिटासाठी अशीच कढी ठेवायची आणि 5 मिनिटानंतर आपण पाहूया. 5 मिनिटं आपल्याला कढीला असंच ठेवायचं. 5 मिनिटासाठी आपल्याला कढीला अजिबात हलवायचं नाही. आणि 5 मिनिटानंतर किंवा 2 ते 3 मिनिटानंतर जरी आपण कढीला हलवलं तरी चालतं, म्हणजे याचं टेम्परेचर व्यवस्थित होतं. तर आता कढीला नंतर पाहू. आता इथं 5 मिनिटं झालेली आहेत आणि आता पाहू आपण कढीचा. एकदम अशी घट्ट छान आळसट कढी बनते. आणि जर आपण कढीला उकळी येऊ दिली तर कढी कसं पातळ बनते. पाणी, बेसन पीठ आणि दही वेगळं होतं. त्यामुळे अशी घट्ट कढी बनवण्यासाठी कढीला कधीच फुटू द्यायचं नाही. तर अशा प्रकारे इथं आपली कढी भातासोबतही आपण खाऊ शकतो, पोळी भाकरी आपल्या आवडीनुसार. तर अशी तयार झाली होती कढी पहा. आणि जे चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल